आज महाराष्ट्र राज्यात पण आहेत की नाही कल्पना नाही, की बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन विकल्या काही कल्पना नाही, की त्यांना ठार मारलं कल्पना नाही, अंधश्रद्धेसाठी म्हणून गळे चिरले की काय कल्पना नाही. पण आमच्या महाराष्ट्रामधल्या आमच्या फक्त विदर्भातल्या मी फक्त विदर्भातल्या या 5 जिल्ह्यांची फक्त माहिती आणली आहे. आणि आर पाटील सांगतात की सगळं काही व्यवस्थित चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि सगळं काही छान चाललंय. हे सगळं करत असताना आपण फक्त शिव्या देणार ह्या पोलिसांना, पण तो दिवसभर किती राबतो आणि तो दिवसभर कसे कष्ट करतो याची आपल्याला कधीच कल्पना येत नाही हो. त्यांना सण नाही, काही नाही, काही नाही. दिवस रात्र नुसतं राबायचं. हातात पैसे कमी पडतात. शिव्या द्यायला काय सोपं आहे हो. पोलीस पैसे खातात, बाकीचे काय खात नाहीत काय. मी हा खाल्लेल्यांचाच आकडा वाचला ना आतापर्यंत. हा त्यांचाच आकडा आहे ना, किती हजारो कोटी रुपये खाल्ले गेले. आणि या हजारो कोटी रुपये खाल्ल्यानंतर देखील पोलिसांना शिव्या द्यायच्यात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तो राबत असतो. झाली असेल एखादी चूक माफ करा, पण पोलिसांवरती हात नाही उचलायचा. अजिबात त्यांच्यावरती हात नाही उचलायचा. एखादा वेळा निघाला म्हणून काही सगळं खातं थोडी असं असतं. असं प्रत्येक ठिकाणी असतात गोष्टी. ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. या परिस्थितीतनं तुम्हाला वाट काढायची आहे. माझ्याकडे मध्यंतरी रतन टाटा साहेब येऊन गेले. मला जे वाटलं, मी जे पाहिलं होतं, मी त्यांच्यासमोर मांडलं. अगदी ते सहज घरी आले होते. सहज घरी आले असताना मी त्यांच्यासमोर काही 2-4 गोष्टी मी त्यांना सांगितल्या. महाराष्ट्रातली सद्यस्थिती सांगितली. मी मागे ताडोबाला गेलो होतो. वाघासारखं इतकं उमदं जनावर चाप लावतायत तिकडे. पाय पडला त्याच्यामध्ये की तडफडून मरतंय ते. अरे हिम्मत असेल तर बंदुकीशिवाय आणि चापाशिवाय जा ना त्याच्यासमोर. घरी परत आला तर मी सत्कार करायला तयार आहे. पण कातडी विकायची, सगळ्या गोष्टी विकायच्या, नखं विकायची, हे धंदे, हे उद्योग चालू आहेत. कुठून येतात, जातं कुठे, परराज्यात. मी टाटा साहेबांना सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करा, म्हटलं आमच्या विदर्भामध्ये एवढी जंगल संपत्ती आहे, एवढी सगळी लोक आहेत, इतके सगळे वन्य जीवन आहे. मी म्हटलं तुम्ही ताजची सगळी इतकी देशभरामध्ये रिसॉर्ट काढता, तुम्ही तिथे का नाही काढत? आपण तिथे का नाही येत? त्याच आजूबाजूच्या सर्व भागाचा एक फक्त गोष्ट येणं गरजेचं असतं. सगळा विकास व्हायला लागतो. सगळा विकास व्हायला लागतो. जे आज सांगतायत शिकाऱ्यांना की इथे वाघ आहे, मारा त्याला. वाघ दाखवल्यावरती पैसे मिळतायत, मारल्याबद्दल पैसे मिळतायत. मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं, म्हटलं आज त्यांना जर वाघ दाखवल्याबद्दल, मारल्याबद्दल जर पैसे मिळत असतील, जर तुम्ही उद्या जर समजा या गोष्टीला प्रोत्साहन दिलात, तर उद्या वाघ आलेल्या पर्यटकांना दाखवून देखील पैसे मिळू शकतात. हे ज्या दिवशी त्याला कळेल, त्या दिवशी वाघ मरायचे बंद होतील. त्या दिवशी आपलं वन्यजीवन, वन्य प्राणी हे मरायचे बंद होतील. आमच्या चिखलदऱ्याला मारले जात आहेत. एक जागा नाही साली, एक जागा की तिकडे डोक्याला ताप नाही. एक जागा नाही. कोणताही विषय काढा, बरबटलेलं, सगळं बरबटलेलं. आणि ते बरबटून टाकणारे तुमच्या जीवावर टाकतायत. तुम्ही मतदान करताय, त्यांना वर्षानुवर्ष मतदान करताय, म्हणून त्यांना बेफिकीर झालेत. ह्या कुठच्या गोष्टींवरती लक्ष द्यायला वेळ नाही. आणि विधानसभेमध्ये तुम्ही हक्कभंग आणताय. त्याच्या पिण्याच्या पाण्याचा हक्क, त्याचा भंग कोणी केला? अजित पवार मंत्रिमंडळाने मला उत्तर द्यावं याचं. त्याच्या शेतीला भाव नाही, त्याच्या पिकाला भाव नाही, हा त्याला मिळणारा त्याचा जो हक्क आहे, त्याचा भंग कोणी केला आतापर्यंत?
ज्या माझ्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्रात शिक्षण हवंय, चांगलं शिक्षण हवंय, डोनेशन न देता शिक्षण हवंय, त्यांचा शिक्षण घेणं हा हक्क आहे, तो हक्क तुम्ही हिरावून घेत आहात. त्या हक्काचा भंग कोणी केला त्याच्याबद्दल का नाही विधान भवनामध्ये येत तिकडे हक्कभंग. आमच्या महिला माता भगिनींची काय अब्रू रस्त्यावरती पडली. आयुष्य जगणं, अत्यंत व्यवस्थित आयुष्य जगणं, खुलेपणाने जगणं हा त्यांचा आयुष्यातला त्यांचा हक्क आहे. तो हक्क देखील त्यांना मिळत नाहीये. त्याचा भंग कोणी केला? का मुली जात आहेत पळून? का पळवल्या जात आहेत मुली? प्रत्येकाच्या हक्काचा हे भंग करत बसणार आणि विधानसभेमध्ये तुम्ही हक्कभंग आणणार. एवढे धंदे उरलेत तुम्हाला. मला माहिती आहे हे काय करणार आहेत आता, हे काय करतील ह्याची मी तुम्हाला आता कल्पना देऊन ठेवतो. खरंच सांगतो बाबांनो, हे काय करतील याची कल्पना देऊन ठेवतो. कारण यांना एक गोष्ट माहिती आहे की हे सगळी जनता आहे ना, आज राज ठाकरे बोलेल, उद्या कदाचित विसरून जाईल. आम्ही निवडणुका आल्या की घेऊ, आम्ही थैल्या घेऊन बसू आणि फक्त थैल्या फेकून मारू यांच्यावरती. जातील कुठे हे? या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला यांनी गृहीत धरलंय. गृहीत, तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरलंय. जातील कुठे? करतील काय? निवडणुका आल्या की आम्हालाच मतदान करतील, आम्हालाच खासदार बनवतील, आम्हालाच आमदार बनवतील. 5 वर्ष बोंबलतील. 5 वर्षानंतर पण काही होणार नाही. आम्ही परत निवडणुकीला उभे राहिलो, परत आम्ही पैसे फेकले की हे परत आमच्या मागे येतील. हे तुम्ही लोक हे आज जे या गोष्टी चालवल्या आहेत याच्या पुढे करणार आहात. हे जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत हे असंच दुःख, असाच पश्चातापाचा हात तुम्हाला सतत कपाळावरती मारत बसावं लागेल. आणि आज सगळ्या बाजूनी हे सगळं बरबटलेलं आहे. काय आणतील ते सांगून ठेवतो. आज सांगतो तुम्हाला, कारण त्यांना एक गोष्टीचा अंदाज आलाय की हे सगळे वाभाडे निघणार आहेत आपली निवडणुकीला. त्यांच्याकडे फक्त एक शस्त्र आहे. ते शस्त्र त्यांनी उपसलं की तुम्ही आपापसात भांडायला, मारामाऱ्या करायला तयार होणार. आणि ते शस्त्र आहे जातीचं शस्त्र. जातीपतीमध्ये तुम्हाला डुबवून ठेवतील. आरक्षणाच्या नावाखाली तुम्हाला भिडवून ठेवतील. तुमच्यामध्ये वाद निर्माण करतील. तुम्हाला तुमची डोकी फोडायला लावतील आणि निवडणुकीच्या तोंडावरती परत येऊन जातीवरती मतदान मागतील. आणि आपण परत भोळेपणाने, भाबडेपणाने या सगळ्या त्यांच्या गोष्टी आपण विसरून परत त्यांना आपण जातीच्या नावावरती मतदान करून मोकळे होऊ आणि परत 5 वर्ष आपण पश्चाताप करत बसत राहू. हे किती वर्ष करायचंय एकदा सांगा. आजपर्यंत मी समजू शकतो की इतके राजकीय पक्ष आले, आजपर्यंत इतके राजकीय पक्ष आले तुमच्या समोर, त्यांना मतदान केलं. सगळेच जर समजा तसे निघाले असतील, तुमच्या समोर पर्याय तरी काय होता? आज सांगतोय, हा राज ठाकरे तुमच्या समोर पर्याय. या राज ठाकरेचा स्वीकार करा. माझ्या पक्षाचा तुम्ही स्वीकार करा. आज काही निवडणुका नाहीत, काही नाही, मतदान नाही, काही नाही. मी तुम्हाला फक्त सांगतोय या गोष्टी फक्त विसरू नका. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुमचा हक्क बजावताना तेव्हा गोंधळून जाऊ नका. तेव्हा जर गोंधळलात, पैशाच्या थैल्यांना जर समजा आहारी गेलात, जातीच्या राजकारणाला जर आहारी गेलात, कोणी नाही वाचू शकत तुम्हाला, कोणी नाही वाचू शकत. पुन्हा मोर्चे काढा, कलेक्टरकडे निवेदन देत बसा. पत्रकार आमचे बांधव फक्त लिहितायत. या राज्य सरकारवरती, राज्यकर्त्यांवरती त्याचा काही ढिम्म परिणाम काही होत नाहीये. आणि या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की निवडणुकीच्या तोंडावरती असल्या काही गोष्टी आम्ही जर समजा मांडल्या, जर काही गोष्टी आम्ही मांडल्या की हे लगेच त्या भूलथापांना बळी पडतात आणि आम्हाला मतदान करून मोकळे होतात. हा इतक्या वर्षांचा समज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत हे ठिकाणावरती येणार नाहीत. आज आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे आपण कालपासून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. 4 सुरू केल्या आहेत, पुढच्या सुरू अजून करतोय. आज जवळपास प्रत्येक चारा छावणीमध्ये 250-300 आज आपले सर्व आपल्या शेतकऱ्यांचे सगळ्या गायी, बैल, बिल सगळे या गोष्टी यायला सुरुवात झालेली आहे. माझा खरंच सांगतो, माझी खरंच मनापासूनची इच्छा आहे. मी गेल्यावरती आता कामाला सुरुवात पण केली आहे, त्याची विचारपूस करायला सुरुवात केली आहे. मला महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला गोशाळा सुरू करायची आहे.
ही आमची पिल्लं ही खाटकाकडे जाता कामा नयेत, ही तिकडे जाऊन मरता कामा नयेत, त्यांच्याकडे हे जाऊ नयेत. याच्यासाठी म्हणून मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला गोशाळा काढायच्या आहेत. या गोशाळेचं मला राजकारण देखील करायचं नाहीये, पण ही आपली मुलं हकनाक त्यांचा बळी जाऊ नये याच्यासाठीची माझी ही भविष्यातली पुढची योजना आहे. या सगळ्या गोष्टी करतोय आपल्यासाठी, प्रामाणिकपणे करतोय. आयुष्यात काही दुसरं जमलं नाही म्हणून राजकारणात नाहीये मी. करण्यासारख्या बहुतेक भरपूर गोष्टी होत्या, आजही आहेत. पण जग कुठे चाललंय आणि माझा महाराष्ट्र कुठे चाललाय हे पाहवत नाही. एवढ्यासाठी म्हणून मी ह्या पक्षाची आज स्थापना केली. पक्षाच्या नावामध्येच मी नवनिर्माण हा संदेश तुम्हाला दिला. या महाराष्ट्राच्या सर्व नवनिर्माणासाठी आपण माझ्या खांद्याला खांदा लावून आपण भविष्यामध्ये सगळेजण वाटचाल करू ही एक अपेक्षा आपल्याकडनं करतो. आपण सर्वजण ज्या ताकदीने आज इकडे आलात ती ताकद सदैव माझ्या मागे, माझ्या पक्षाच्या मागे आपण कायम ठेवाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.